महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरचा MSCBचा तब्बल 25,000 कोटींचा घोटाळा अजूनही संपलेला नाही। EOWने क्लीन चिट दिली असली तरी ईडीने केस बंद करण्यास कडक विरोध दर्शवलाय। आयकर विभागाची बेनामी प्रकरणातील चौकशी, जप्त मालमत्ता, कोर्टाने दिलेला तात्पुरता दिलासा हे सगळं अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा आणि संवेदनशील भ्रष्टाचार प्रकरण, तब्बल 25,000 कोटींची नुकसान कथा आणि अनेक मोठ्या नेत्यांची नावं यात ओढली गेलेत। या घोटाळ्यात सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची नावं ईडीच्या चार्जशीटमध्ये आहेत। मुंबई पोलिसांच्या EOWने क्लीन चिट दिली, पण ईडीला ते मान्य नव्हतं। त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग केस बंद करण्यात ईडीचा तीव्र आक्षेप आणि म्हणूनच प्रकरण अजूनही कोर्टात लोंबकळत आहे। आयकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यातून पवार दाम्पत्याची सुमारे 1,000 कोटींची मालमत्ता जप्त केली होती, पण नंतर न्याय अधिकाऱ्यानं म्हटलं या मालमत्ताच्या खरेदीसाठी पवारांनी पैसे दिल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्यांना लाभार्थी मालक म्हणता येत नाही आणि तात्पुरता दिलासा मिळाला। घोटाळ्याची मूळ कथा काय, चला तर पाहूयात। 2002 ते 2017 दरम्यान राज्यातील 31 जिल्हा बँकांनी नियम धाब्यावर बसून सहकारी साखर कारखान्यांना कर्जे दिली। ही कर्ज परत न आल्याने MSCBला 25,000 कोटींचा तोटा झाला। नंतर थकीत कर्ज वसुलीसाठी कारखाने जमिनी अत्यंत कमी दरात लिलावात विकल्या आणि त्या अनेक ठिकाणी पदाधिकारी किंवा नातेवाईकांनीच घेतल्याचे आरोप झाले। या पार्श्वभूमीवर 2019 मध्ये कोर्टाच्या आदेशाने FIR झाली आणि ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला। ईडीने तपासात जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार संशयास्पद असल्याचं सांगितलं। हा कारखाना 65.7 कोटींना विकला, मग एका खाजगी कंपनीला 12 लाख भाड्याने देण्यात आला। सुनेत्रा पवार ज्या कंपनीत संचालक होत्या त्यांचे पैसे या व्यवहारात वापरले असा ईडीचा दावा आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी आयकर विभागाला पत्र दिलं, कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जुना आदेश मागे घेतल्यामुळे बेनामी कायदा मागील काळापासून लागू होऊ शकतो, त्यामुळे मालमत्ता पुन्हा जप्त करा अशी त्यांनी मागणी केली आहे। एकंदरीत राज्याचा सर्वात मोठा बँक घोटाळा, मोठी नावं, कोर्टातील अनिश्चितता आणि ईडीचा हट्ट। सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबावर तपासाची टांगती तलवार अजूनही कायम आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।